ते इंग्रजीमध्ये म्हणतात ना, फोकस ऑर डाय. हे आपल्या उद्योजकांना अत्यंत तंतोतंत बसतं. कारण आपण पहिलं प्रॉडक्ट एस्टॅब्लिश व्हायच्या आधीच दुसरी त्याची चेन चालू करतो आणि त्याच्यातनं मग अल्टिमेटली आपण पहिलं प्रॉडक्ट जे एस्टॅब्लिश झालं ते पण आपण डिस्टर्ब करून टाकतो. क्लासिक एक्झाम्पल पेटीएम. पेटीएमने ज्यावेळी सुरुवातीला पेमेंट एक्सचेंज म्हणजे जे पेमेंट ट्रान्झॅक्शन आपण करतो, तो एकच प्रॉडक्ट काढला, सुपर हिट गेला. कोविडमध्ये त्यांना मदत झाली. डिजिटल कॅश ज्यावेळी आली त्यावेळी त्याचं त्यांना एक टेलविंड मिळाली आणि बिझनेस प्रचंड मोठा झाला. परंतु त्याच्यातनं मग पेटीएमने एक सुपर ॲप तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणल्या. तुम्ही मोबाईल रिचार्ज पण करू शकता, तुम्ही मूव्ही बुकिंग पण करू शकता, तुम्ही बाकीच्या फलाना-फलाना गोष्टी करू शकता आणि त्याच्यातनं अल्टिमेटली कुठेतरी मेजर जे त्यांचं सेंट्रल प्रॉडक्ट होतं, तिकडनं कस्टमर डायव्हर्ट झाला. कस्टमरने त्या गोष्टी केल्या नाहीत. त्याच्याच ऐवजी दुसऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी फक्त आपली पेमेंट एक्सचेंज सर्व्हिसवरती फोकस केलं. त्यांनी जास्त रेव्हेन्यूज कमवले, जास्त प्रॉफिट्स कमवले आणि त्याच्यामुळे आज पेटीएमचं शेअर लागल्यानंतर कसा गडगडला, तशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं बिझनेस गडगडू दिला नाही. त्याच्यामुळे तुम्ही फोकस जर का ठेवलात, तर तुम्ही एकाच पद्धतीने करू शकता आणि एकदा तुमचा कस्टमर एस्टॅब्लिश झाला, जे Zomatoने चांगल्या पद्धतीने केलं, की एकदा त्यांचं पूर्ण जे डिलिव्हरी चेन आहे, त्याच्यामध्ये कस्टमर एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग त्यांनी बाकीच्या डिलिव्हरीजमध्ये सुरुवात केली. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झॅक्टली कधी प्रॉडक्ट एक्सटेन्शन करायचं हे कळलं पाहिजे. नाहीतर तुम्ही आहेत ते पण गमावून बसाल आणि शेवटी तुमचा बिझनेस पूर्णपणे एस्टॅब्लिश व्हायच्या आधीच डिस्टर्ब व्हायला सुरुवात होईल.